स्वित्झर्लंडच्या दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार झाले। अमेरिका, स्वित्झर्लंड, यूके, कतार, दक्षिण कोरिया इथल्या नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत करार केले। जिंदाल, अदानी, गोदरेज, लक्ष्मीनारायण मित्तल या उद्योजकांनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवलं। गुरुवारी देखील 1 लाख कोटींचे सामंजस्य करार होणार आहेत। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दावोसमधून काय प्रतिक्रिया दिली पाहूया। महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते। गेल्या वर्षी देखील 1,37,000 कोटींचे एमओयू झाले होते। त्याच्यापैकी 80% कन्व्हर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन होत आहे। त्यामुळे हा देखील सक्सेस रेट पाहून देखील उद्योजक आपल्याकडे वळत आहेत आणि म्हणूनच यावर्षी जवळपास 3.5 लाख आणि 1 लाख आणखी जे पुढे गुंतवणूक होणार आहे, अशा प्रकारचे 4.5 लाख कोटीचं गुंतवणूक या ठिकाणी जी 3.5 लाखाची झालेली आहे आणि 1 लाखाची आणखी होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।